आज बनवूया आपण बीट केक। बीटची वरची साल काढून घेऊ अशी। आता हे बीटचे तुकडे आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊ। याच्यामध्ये टाकू अर्धी वाटी साखर। हे मिक्सरमधून बारीक करून घेऊ। हे मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेतलं। हे मिश्रण एका भांड्यात टाकून घेऊ। याच्यामध्ये टाकू 1 वाटी रवा, अर्धी वाटी दूध टाकू। हे चांगलं मिक्स करून घेऊ। दूध टाकू अजून थोडं। याच्यामध्ये टाकू अर्धा चमचा सोडा, थोडंसं मीठ टाकायचं। याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं। हे बॅटर तयार झालं आपलं आता छान। कढईत 2 ग्लास पाणी टाकू। पाणी चांगलं गरम झालं तर याच्यामध्ये ठेवून देऊ आपण केकचं भांडं ठेवायसाठी। या भांड्याला थोडं तूप लावून घेऊ। आता हे बॅटर तयार केलेलं आपण या भांड्यात टाकून घेऊ। हे कढईतलं पाणी चांगलं गरम झालं तर याच्यामध्ये आपण हे भांडं ठेवून देऊ। हे आता 15 मिनिटासाठी आपण कमी फ्लेम करून गॅसचा ठेवून देऊ याला। हा आपला बीटचा केक तयार झाला। तर हा असा आपला बीटरूटचा केक तयार झाला। छान झाला, एकदम स्पंजी। एक साईडनं असा लाल होतो हा आणि खालच्या साईडनं असा थोडासा पिवळा होतो। हा आपला केक तयार आहे।